अतिशय महत्त्वाच्या 2 अपडेट आपण आज पाहणार आहोत। CTET जी झाली होती त्याचे आन्सर की आणि OMR शीट कशी डाउनलोड करायची, त्याच्यानंतर कसा स्कोर पाहायचा आणि की बॉम्बे हायकोर्टची जी प्रोव्हिजनल सिलेक्टेड लिस्ट लागलेली आहे क्लर्क पोस्टसाठी ती कशी डाउनलोड करायची, कोण पात्र झालं अपात्र झालं हे सुद्धा पाहायचं आहे। संपूर्ण डेमोसहित हा व्हिडिओ पाहायचा आहे। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा फास्टेस्ट अपडेटसाठी। सोबत राहा मित्रांनो, नोटिफिकेशन बेलला सुद्धा क्लिक करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। चला या महत्त्वाच्या 2 अपडेट पाहूया। तुम्हाला गुगल ब्राउझरला यायचं आहे। गुगल ब्राउझरमध्ये CTET आन्सर की 2026 असं टाईप करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला CTETची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। ऑफिशियल वेबसाईट जी आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची या ठिकाणी ओपन झालेली आहे। त्यांचं होम पेज ओपन झालेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट न्यूजमध्ये निळ्या कलरमध्ये इथं दिसतंय बघा, अप्लाय फॉर CTET फेब 2026 की चॅलेंज डाउनलोड स्कॅन इमेजेस ऑफ OMR या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत स्क्रोल करून खाली यायचं आहे। या ठिकाणी रेड कलरमध्ये तुम्हाला अप्लाय फॉर CTET फेब 2026 की चॅलेंज म्हणजे जर उत्तर तालिकेवरती काय आक्षेप असेल तर तुम्हाला नोंदवता येणार आहे। त्याच्यामध्ये डाउनलोड स्कॅन इमेज आहे ऑफ OMR शीट, याच्यावर तुम्हाला डाउनलोड स्कॅन इमेज आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा एक मेसेज येईल, त्याला ओके म्हणायचं। या ठिकाणी तुमचा रोल नंबर, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमची OMR शीट या ठिकाणी येणार आहे। तुम्ही फॉर्म भरताना CTETमध्ये तिथं रोल नंबर जो दिला असेल तो रोल नंबर तुम्हाला जनरेट झालेला रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि तुमची जी OMR शीट आहे तुम्ही दिलेली आणि आन्सर कीसुद्धा या ठिकाणी डाउनलोड होणार आहे। दोन्ही तुम्ही पाहू शकताय, ठीक आहे। आणि त्याच्यानुसार तुमचा स्कोर बघायचा आहे। सिंपली तुम्हाला गुगल ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये हायकोर्ट ऑफ बॉम्बे असं टाईप करायचं आहे। स्क्रोल करून खाली यायचं आहे तुम्हाला आणि पहिलीच बॉम्बे हायकोर्टची ऑफिशियल वेबसाईट दिसेल मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारचे इंटरफेस ओपन होईल तुमच्यासमोर। याच्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट या ठिकाणी दिसत आहे। आता याच्यामध्ये ग्रीन कलरचे सगळे हे तुम्हाला टेक्स्चर दिसत आहेत। याच्यामध्ये लेटेस्ट अपडेटच्या खाली रिक्रुटमेंट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं इंटरफेस ओपन होईल। स्क्रोल करून तुम्ही खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला लिस्ट ऑफ 1,15,922 कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला ते दिसत आहे। याच्यामध्ये न्यू हे दिसत आहे बघा, रेड कलरमध्ये आणि येलो कलरमध्ये हे होते टेस्ट फॉर पोस्ट ऑफ लिफिक स्क्रीनिंग टेस्टसाठी अपेअर झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे। तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला 1,15,922 जे कॅन्डिडेट आहेत जे प्रोव्हिजनली एलिजिबल झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, अपेअर झालेले आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी फॉर दी पोस्ट ऑफ क्लर्क, ठीक आहे। बॉम्बे हायकोर्टच्या बेंचेस आहेत नागपूर आणि औरंगाबाद, याच्यामध्ये क्लर्क पोस्टसाठी जेवढे एलिजिबल झालेले आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी ते 1,15,922 कॅन्डिडेट या ठिकाणी दिलेले आहेत। याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबल झालेले आहेत आणि जे एलिजिबल झालेले नाहीत त्यांचीसुद्धा नावं खाली या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये का झालेले नाहीत, कारण त्यांचे फी भरल्या नसतील किंवा बाकीचे काही इश्यू असतील तर ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। पण या ठिकाणी जेवढे एलिजिबल झालेले आहेत त्या लोकांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे। पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिसते, इस्टॅब्लिशमेंट दिसते, कुठलं बॉम्बे आहे मध्ये औरंगाबाद आहे, नागपूर आहे का बॉम्बे सिलेक्ट केलेलं आहे आणि इकडे नाव दिसत आहे, रजिस्ट्रेशन ID दिसत आहे आणि सिरियल नंबर। या प्रकारे तुम्ही ही PDF डाउनलोडसुद्धा करू शकताय। बरीचशीच पानं आहेत, जवळपास 3,051 पानं आहेत, तुम्ही पाहू शकताय, ठीक आहे। या ठिकाणी आणि 1,15,922 जेवढे एलिजिबल झालेले आहेत त्यांची या ठिकाणी इथे लिस्ट दिसत आहे। आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। आता कोणताही अपडेट लेट होणार नाही। धन्यवाद।